जा रही है। यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करून आपण आजच्या गुणगौरव सोहळ्याला सुरुवात करूया. पुन्हा एकदा व्यासपीठ आणि आपल्या विद्यालयाच्या जडणघडणीतही अशाच गुरुजनांचे योगदान मोलाचे ठरले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रेम व त्याग आणि श्रीरंग शिक्षण संस्थेचा कायम मिळालेला पाठिंबा, त्यामुळे आजचा सन्मान केवळ विद्यार्थ्यांचाच नाही तर त्यांच्या पालकांचा, श्रीरंग शिक्षण संस्थेचा व शिक्षकांचाही आहे. चला तर मग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करूया. व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती ढोलेकर मॅडम यांना विनंती करते की आमच्या गुणवंत विशाल केदार शालांत परीक्षेत 89.60% गुण प्राप्त करून मराठी विभागातून सर्वप्रथम, शालांत परीक्षेत मराठी विभागातून शालांत परीक्षेत 89% गुण मिळवून मराठी विभागातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण, शालांत परीक्षेत मराठी विभागातून मराठी व समाजशास्त्र विषयात प्रथम, तनिष्काला एकूण 15 पारितोषिके मिळाली. मराठी विभागातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण, शालांत परीक्षेत मराठी विभागातून संस्कृत विषयात प्रथम, रेयांना एकूण 8 पारितोषिके मिळालेली. शालांत परीक्षेत मराठी विभागातून मुलींमध्ये इंग्रजी विषयात सर्वप्रथम, मराठी माध्यमिक विभागातील कुशाण व होतकरू विद्यार्थी. श्रीरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री तुषार देसाई सर यांना 5वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारी विद्यार्थिनी कुमारी केदारे आरोही विशाल या विद्यार्थिनी. खूप बिघडत चाललंय. आमच्या वेळेस काही मोबाईल नव्हते, परंतु आता मोबाईल इतका आहे की अभ्यासाला मुलगा बसला की लगेच मित्राचा फोन येतो आणि मग मित्राशी अर्धा तास बोलण्यास वेळ लागतो, पण तेव्हा त्यांचा अभ्यासाचा वेळ जात नाही. मग नंतर करू मग रात्री लाईट जातात, कधी आम्ही अभ्यास करणार, बरोबर आहे. आणि टीव्हीचे सिरियल सुरू झाल्या की टीव्हीवरती बघत बसणे का कोचावर बसून आरामात. या ठिकाणी यायचं, सर्वांनी सावधानमध्ये उभं राहायचं.